बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी मुंबईतली आहे। उघड्या मॅनहोलमध्ये पडून 60 वर्षीय मुंबईकराचा दुर्दैवी मृत्यू झालाय। महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे असलम शेख यांच्या घरात आक्रोश आहे। 4 अभियंत्यांना निलंबित करून कागदी कारवाई करून झालेली आहे आणि 10 लाखांच्या नुकसान भरपाईची देखील घोषणा झाली आहे। पण प्रश्न हा आहे की हलगर्जीपणा कुठवर मुंबईकरांच्या जीवावर बेतणार आहे? पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। मुंबईला हायटेक करण्याचे दावे करणाऱ्या महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांनी मॅनहोलमध्ये पडून मुंबईकरांचा जीव जातोय यावर उत्तर दिलं पाहिजे। मुंबईतल्या साकीनाक्यातील खैरानी परिसरात 60 वर्षीय असलम शेख यांचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला। असलम शेख मॅनहोलमध्ये कसे पडले याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं। 11:30 पावणे 12च्या सुमारास असलम शेख हे रस्त्याच्या कडेने जात होते, पण त्याच वेळेस मॅनहोलचं झाकण उघडं आहे याची कुठलीही कल्पनाच नव्हती। त्यामुळे अचानक 20 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा जीव गेला। काही अंतरावर असलेल्या पुढच्या मॅनहोलमधून असलम शेख यांचा मृतदेह हाती लागला। आता प्रश्न हा आहे की साकीनाक्यामध्ये मॅनहोल उघडा कसा होता? पावसाळ्याआधी मॅनहोल बंद आहेत की नाही याची खबरदारी महापालिकेनं का घेतली नाही? मॅनहोलला जाळी बसवणं अनिवार्य आहे, मग या मॅनहोलला जाळी का नव्हती? जर काही काम सुरू असेल तर मॅनहोलच्या शेजारी कठडा का लावला नव्हता? मुंबईमध्ये मुंबईकरांच्या जीवाची सत्ताधाऱ्यांना काहीच किंमत नाही का? सातत्याने सांगत आलेलो की भाजपच्या हातात गेल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचं मॉन्सून पूर्वीचं जे काम असतं ते झालेलं नाहीये। हे जे आम्ही सतत सांगत होतो ते दुर्दैवाने आज खरं ठरत आहे। अनेक लोकांनी सांगून लोक ट्विटरवर सांगतात, लोक सोशल मीडियावर सांगतात की कचरा उचलला नाहीये, कुठे बॅरिकेड लावले नाहीत, कुठे मॅनहोल ओपन आहेत, तरी देखील काळजी मुंबईची नाही आहे। ह्या महापौरांना फक्त आणि फक्त बांगलादेशची काळजी पडलेली आहे, हे आमचं दुर्दैव। त्याच्यात महापौर आहेत, तेवढेच नगर विकासचे जे मंत्री आहेत, पळकुटे आहेत, जे स्वतः इथे उत्तर देऊ शकत नाहीत, फेकनाथ मिंदे, ते पण ह्याला एवढेच जबाबदार आहेत। असतील ते पूर्ण व्यस्त असतील आमदार फोडण्यात, खासदार फोडण्यात, नगरसेवक फोडण्यात, विकत घेण्यात, दलालांच्या बरोबर बसण्यामध्ये। पण हे सगळं करत असताना स्वतःचं जे ड्युटी आहे, कर्तव्य आहे, त्याचं तर पालन करा। एक तर पहिली गोष्ट म्हणजे रेड अलर्ट या ठिकाणी दिला असताना प्रशासनाने काम का सुरू केलं? काम सुरू केलं, पूर्ण पावसामध्ये काम सुरू केलं। खाजगी कंत्राटदार या ठिकाणी काम करत होता आणि धो पाऊस पडत असताना ती बिचारी व्यक्ती या ठिकाणी जात असताना त्यांना कळलं नाही, कारण की मॅनहोल ओपन करून ती माणसं निघून गेली। फार मोठी चूक आहे प्रशासनाची, कुठेही पाठीशी घालण्याचं या ठिकाणी काम नाहीये। एका मुंबईकराचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेच्या 4 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। धनाजी हेर्लेकर एल विभागाचे सहाय्यक आयुक्त, दीपक चौगुले सहाय्यक दुय्यम अभियंता एल विभाग, अभिजित चौगुले कनिष्ठ अभियंता एल विभाग, उत्तम पाटील सहाय्यक अभियंता मलनिस्सारण प्रचालन, तसेच कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या ठिकाणी असलेले संबंधित वॉर्ड ऑफिसर असतील, या ठिकाणी असलेले उपायुक्त असतील, सहाय्यक आयुक्त असतील, कनिष्ठ अभियंता असतील, या सगळ्यांना या ठिकाणी आम्ही निलंबित केलेले। याची ऑर्डर मी या ठिकाणी इथे घेऊन आलेली आहे। तुमच्या माहितीसाठी सांगते, ऑन द स्पॉट आम्ही निलंबित केलेले या ठिकाणी। आता या घटनेला महापालिकेतील सत्ताधारी शिंदेंच्या शिवसेनेनं आयुक्त अश्विनी भिडेंना जबाबदार धरलाय। भिडेंच्या राजीनाम्याची मागणी उपमहापौर संजय घाडी यांनी केली आहे। आयुक्त मॅडमनी स्वतःहून याची जबाबदारी घ्यावी आणि राजीनामा द्यावा अशी मी आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने मी मागणी करतो। याला जबाबदार जे आयुक्त आहेत आणि त्यांचे जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावरती आपण कडक कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने घेणार आहोत। माझा प्रश्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून आयुक्त मॅडमना की अजून तुम्ही किती मुंबईकरांचे बळी घेणार आहात आणि त्यांची जबाबदारी आमच्यावरती का तुम्ही फिक्स करणार आहात, याला उत्तर आयुक्त मॅडम, अतिरिक्त आयुक्त आणि या वॉर्ड स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी दिलं पाहिजे। कारण आम्ही लोकप्रतिनिधी जरी असलो तरी आम्ही या प्रशासनाला, अधिकाऱ्यांना आम्ही सतर्क करण्याचं काम करत असतो। ते केलं होतं तरी देखील आयुक्तांनी या ठिकाणी कोणतीही कारवाई याच्यावरती केली नाही। याची सर्वस्वी जबाबदारी ही अश्विनी भिडे यांच्यावरती असं मी टाकतो।
गटारी स्वच्छ करणं असो की मॅनहोलची दुरुस्तीसाठी मुंबईकरांचेच कोट्यवधी रुपये खर्च होतात, पण शेवटी त्याच मॅनहोलमध्ये मुंबईकरांचेच जीव चाललेत. आणि असलम शेख यांचा मृत्यू झाल्यानंतर या मॅनहोलला संरक्षक जाळी बसवण्यात आली. कदाचित ही जाळी आधी बसवली असती तर असलम शेख वाचले असते. माणूस गेल्यानंतर जाळी बसवली, विचार करा किती गेला नंतर जाळी बसवतायत, माणूस आतमध्ये गेला नंतर जाळी बसवतायत. इंटरलॉकिंग जाळ्या ह्या कॉन्ट्रॅक्टर ज्याला आपण कॉन्ट्रॅक्ट देतो त्यांनी का नाही लावल्या, आणि ज्याच्यावरती वॉर्ड ऑफिसर जरी असले तरी त्यांच्या डिपार्टमेंट वाईज जी लोक आहेत त्यांनी हे का नाही पाहिलं, हे पहिला प्रश्न आहे. कारण मागच्या वेळेला अमरापूरकर वाहून गेल्यानंतर आपण ती जाळी इंटरलॉक सिस्टम बसवली. माझं म्हणणं आहे, आम्हाला जेव्हा विचारताना 25 वर्षात काय केलं, किमान आम्ही केलंय ते तरी कंटिन्यू करा. इथे कोणालाही ब्लेम गेम नाही, आणि वॉर्ड ऑफिसर प्रामाणिकपणे तुमच्या समोर आले, ते उत्तरं देत आहेत. आम्ही त्यांना बाहेर विशेष म्हणजे 10 दिवसांआधीच महापौर रितू तावडेंसमोरच महापालिकेचा अधिकारीच मॅनहोलमध्ये पडला होता. आणि आता साकीनाक्यामध्ये 60 वर्षीय व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. ते ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे सत्ता आहे ना. आरोप करणं फार सोपं असतं. त्याच्यानंतर काय सुधारणा झाली? तुमच्या महापौर फिरायला जातात आणि त्यांच्यासमोर एक माणूस खड्ड्यात पडतो. फरक कोणाला काय पडतो? सर्वसामान्यांनाच फरक पडणं बंद झालं आहे. तर तुम्हाला आणि मला आम्ही फक्त बोंबलायला इथे होतो, लोकांवरती काहीच परिणाम होत नाही आहे. जेव्हा लोकांवरती परिणाम होणं बंद होतो तेव्हा सत्ताधारी हिटलरसारखे होतात, मुसोलिनीसारखे होतात. कारण का सत्तेच्या कुठल्याही आवाजाला होला हो म्हणण्याची जेव्हा सवय जनतेला लागते तेव्हा पूर्ण देशाचा आणि राज्याचा राष्ट्राचा ऱ्हास व्हायला सुरू होतो. का लोकांचा जीव जातोय? पहिला तर पाणी भरायचं लोकांच्या घरात, पण आता तर लोकांचा जीव म्हणजे 3 दिवसात 3 लोकांचा जीव गेला. म्हणजे काय दिवस ठरवलेत का? मला वाटतं ज्या टायमापर्यंत तुम्ही अधिकारींना जबाबदार ठरवत नाही, कॉन्ट्रॅक्टरवरती FIR करत नाही, हे चालू राहणार. 2 दिवसांआधीच चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड पडून 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. आता मॅनहोलमध्ये पडून 60 वर्षीय असलम शेख यांचा बळी गेला. चौकशी करू, कारवाई करू असं आश्वासन महापौर आणि प्रशासन देतात. पण कारवाईच्या शब्दात जबाबदारी संपणार आहे का? मुंबईकरांचे जीव जात आहेत, त्याला जबाबदार कोण हे मुंबईकरच विचारतोय. त्याची उत्तरं महापौर आणि सत्ताधाऱ्यांनी दिली पाहिजेत. गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.